नमस्कार मित्रांनो, आज आहे आपल्या पालखीचा दुसरा दिवस. चला तर मग सुरुवात करूया आपल्या शिमगाव व्लॉग 3 ला. आणि आज आपण कव्हर करणार आहोत फौजदारवाडीमध्ये जी पालखी फिरणार आहे ते कव्हर करणार आहोत. खरं तर आज आमच्याकडे पण पालखी येणार आहे, त्यासाठी सकाळपासूनच सगळी लगबग सुरू आहे. हे आहे आमचं घर आणि सकाळपासून आमच्या घरामध्ये सारवणं वगैरे चालू आहे. अंगण सगळे मिळून अंगण वगैरे सारवत आहेत आणि ही सगळी तयारी सकाळची मॉर्निंगला सुरू झालेली आहे. खरं तर सकाळी मी कुसगावला गेलो होतो, त्यामुळे मला सकाळचे शूट्स काही घेता आले नाही पालखीचे. आता पालखी आलेली आहे दुपारच्या सत्रामध्ये कदमांच्या घरी आणि इथे आहे पावभाजीचा बेत. तर चला बघूया. कालू बालू ढाबा हॉटेल कालू बालू हॉटेल कालू बालू बरोबर 5-6 वाजता पाहिजे होता. तर माझी आई सालाबादप्रमाणे सालमतपूर तिकीटच्या दिन वाट्या बाळबाबाला लक्षणी पावते नजरे जे तुमच्या आवडीचा साज आहे तो सुद्धा सगळ्या आवडीचा साज तुमच्या समोर हातात धरलेला आहे. माझी आई या चतुर्सीमेची मालकीन तुम्ही आहे. 4 डोळे तुम्हाला आहेत. हातात तलवार घेऊन त्या लेकराचं रक्षण करणारी माझी आई तुम्ही आहे. ते कुटुंब मुंबईला नेरूळला राहतं. तर माझी आई जाती मस्तकी वाहन घेतो, जीव जोडो तुमचं वचन टाळणार ना. आता तुमचा आघात महिमा असं तुमचं नाव लौकिक आहे. तुम्ही वाडावडिलांची आकाबाकाचे 9 लाखाची नवसाला पावणार, नवसाला जिंकणारी, संकटकालीन धावणारी आई माझे तुम्ही आहे. 4 चौकाची 9 लाखाची 9 रत्नाची 9 खानाची आज 7 शृंगार करून पालखीत विराजमान झालेले आहे. 14 विद्या 64 कला तुमच्या सुख शांती समाधान लक्ष्मी नांदू द्या. धनप्राप्ती करा, लक्ष्मी प्राप्ती करा आणि त्यांच्या मुला माणसात पोरा बाळात नोकरी धांद्यात सगळे यश. लाने गो झांजुराचे हौलाई झांजुराचे हौलूबाई गोरी ये गो. लाने गो झांजुराचे हौलाई झांजुराचे हौलूबाई गोरी ये गो. पैयाचा दुले रागो हौलाई दुले रागो उरेल तुझे मिरी ये गो. पैयाचा दुले रागो हौलाई दुले रागो उरेल तुझे मेरी ये गो. मिरचोली फाट पालखी गावात फिरते आणि आमचं घर सेंटरला असल्यामुळे सगळ्यांचा अड्डा इथे जमलाय. लहानापासून मोठ्यापर्यंत सगळे एकत्र बसून मस्त गप्पा मारतायत. गावाला आल्यानंतर ना हीच खरी मजा असते की आपली माणसं भेटतात आणि 2 आपुलकीचे शब्द बोलले जातात. तर आत्ता पालखी आली आहे आमच्या घरामध्ये. हे बघता तुम्ही वातावरण. पालखी आता घरामध्ये आलेली आहे, समोरच्या घरात आहे आणि आता थोड्या वेळात पालखी येईल हे माहिती. आणि आता हे सगळे जे दिसतात बालगोपाळ हे पालखीसोबत असतात नेहमी. आणि आता इथून झाल्यावर 1-2-3 घर आहेत आणि आजचे दिवस इथे एंड होईल आणि आज पालखी पुन्हा जाईल ठाण्यावरती. आणि त्यानंतर उद्या मग धनगरवाडी दवेवाडी या 2 वाड्यांवरती पालखी जाईल. तर आज मी काय जास्त शूट नाही घेतलेले.
मंडळी शांत बसा. आई जन्नी समजाय काल काय बाय माझ्या काशीमातो सरे शिमग्यामध्ये आनंदात 5 दिवस खेळायला निघायस. बाय माझे काशीमातो कृष्णा केशव शिंदे यांच्या घरामध्ये आगमन झालेले आहे. बाय म्हणजे सहकुटुंब सहपरिवार तुझ्या समोर नतमस्तक झालेले आहे. साल मजकुरवटी तिघींच्या 3 वट्या बालगोपालाला शरणे पावशर पेढे आणि हार आणलेले ते तुझ्या चरणी अर्पण करून घे. हे कुटुंब कुठं असतं तर बाय माझे काशीमातो सरे मुंबई या ठिकाणी असतं. मुंबई या ठिकाणी आपल्या रोजीरोटीसाठी धंद्या रोजगारासाठी गेलेलं आहे. तिथं ते त्यांना ज्या धंद्यामध्ये यश दे, नोकरी असेल त्या नोकरीमध्ये यश दे. आणि बाय माझे काशीमातो सरे ज्या दैनंदिन व्यवहारामध्ये ट्रेनमध्ये जातात येतात बाय म्हणजे तिच्या 70 साया दर आणि काही अनुचित प्रकार घडून देऊ नकोस. तसंच बाय माझे काशीमातो सरे त्यांची मंडळी सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यक्षेत्र आहे. त्या कार्यक्षेत्रामध्ये त्यांचा अवगत होऊन त्यांच्या बुद्धिअंक चांगला चालू दे आणि तिला याच दे, बरकत दे आणि त्यांच्या घरात मुंबईच्या वास्तूमध्ये सुख दे, शांती दे, लक्ष्मी प्राप्त होऊ दे. तसंच बाय माझे काशीमातो सरे त्यांचा मालक अगदी जातो येतो त्याच्यावरती 70 साया दर आणि तुझा खेळी आणि तुझा हे आहे. जसा तुझा आनंदी आनंद करतायत तसा तू त्यांचाही आनंदी आनंद कर. तसंच बाय माझे काशीमातो सरे जी लेकरं आहेत परंतु बाय माझे काशीमातो सरे त्या लेकरं गाडी घोड्यावरती जिकडं जातील तिकडं तू 70 साया दर त्यांच्या पाठीव सादर राहा. आणि बाय माझे काशीमातो सरे आणलेलं साज तिघींच्या 3 वट्या एक बालगोपालाला शरणी पावशेर पेढे हे आहेत ते तुझ्या चरणी अर्पण करून घे आणि त्या माऊलीच्या हाकेला धाव. अशी तो हाकेला धावणारी नवसाला पावणारी शब्दाच का निघते धावल्या समजाय पावली रे पावली हर हर महादेव धनी समजाय काल काय. अहो ते म्हणतात ना, देवाला भेटायला आपण नेहमी मंदिरात जातो पण देव आपल्याला भेटायला आपल्या घरी येतो, तो म्हणजे शिमगा सण. म्हणूनच प्रत्येक कोकणी माणसाला शिमगा खूप आवडतो. रामेश्वरा फुलांचा रथ गेला चंद्रेश्वरा. पीठ चांदणे रामेश्वरा फुलांचा रथ. आता पालखी पूर्ण फिरून झालेली आहे आणि आता पालखी सानेवर जायला निघेलच थोड्या वेळात. पण मला असं वाटतं पुढच्या वर्षी बाजावाल्याने तुम्ही सावध राहायला पाहिजे, कारण या वर्षीपासूनच आमच्या गावातच बाजा तयार होतोय, जो तुम्ही बघताय समोरच. आत्ता जवळजवळ रात्रीचे 1:30 वाजलेले, 1:30-1:45 झालेत आणि आत्ता देव जो आहे म्हणजे पालखी जी आहे ती आता सानेवर जायला निघते. परंतु एवढं रात्र होऊन देखील गावातील कोणाचाही उत्साह कमी झालेला दिसत नाहीये. मोठ्या प्रमाणात लोक इथं उपस्थित आहेत, महिला मंडळ देखील उपस्थित आहे देव सानेवर नेण्यासाठी. तर आत्ता पूर्ण फौजदारवाडीवरती पालखी फिरून झालेली आहे आणि आता पालखी पुन्हा सानेवर जायला निघते. उद्याच्या दिवसामध्ये पुन्हा जे पुढची वाडी असेल तिथे पालखी जाईलच, पण उद्यापासून आम्ही पुन्हा मुंबईला जाऊ, परत तेच कामधंदा चालू होईल. पण या 2 दिवसात जे अनुभवलंय ना, तो आनंद, ती भक्ती आणि सगळा गाव एकत्र असण्याची मजा, हे सगळं कायम आठवणीत राहण्यासारखं आहे. म्हणूनच ना, शिमगा म्हणजे फक्त सण नाही तर आपली परंपरा आणि भावनांचा एक उत्सव आहे. आणि असे क्षण आपल्याला ना आपल्या माणसांपासून अगदी जवळ आणतात. म्हणून शिमगा सण हा मला खूप आवडतो. तर मित्रांनो, हे होते माझ्या शिमग्याचे व्लॉगचे काही क्षण जे आपण आपल्या गावी घालवले. 3ही दिवसाचा व्लॉग मी पार्ट 1, 2 आणि 3 करून अपलोड केलेला आहे. तर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर जाऊन बघू शकता. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. फॉलो करा, सबस्क्राईब करा. काय सबस्क्राईब सबस्क्राईब करा रे.